संक्रांतीच्या पर्वावर महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत. संक्रांतीत जसा महिला वाण देत असताना जसा उखाणा घेतात, जणू काही कमळाबाईंनी तसंच सगळं जुळून आणलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. खेळी नुरा कुस्ती मित्रांसोबत केल्या विकासाच्या बाता. कमळाबाई म्हणते चला आता लोकशाहीचा गळा कापा. या अनुषंगाने या निवडणुका संपन्न झाल्या. नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचाच कित्ता हा याही निवडणुकीत गिरवला गेला. उलट पक्षी एक पायरी वर चढत असताना नगरसेवक अनपूत आणण्याचं एक कुटील डाव देखील या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी हा यशस्वी केलेला आहे. काँग्रेसने याही निवडणुकीत सर्वात जबाबदार विरोधी पक्ष ही भूमिका आणि सर्वात मोठा विरोधी पक्ष ही भूमिका ही पार पाडलेली आहे. 350 नगरसेवक एकूण आमचे महानगरपालिकेमध्ये निवडून येतील. 5 ठिकाणी आम्ही सत्तेत बसू तर 10 ठिकाणी आमची सत्तेत भागीदारी ही राहील. आमच्याशिवाय सरकार होऊ शकणार नाही अशी एकंदर महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. आणि पॅन महाराष्ट्रात क्रमांक 2चा पक्ष किंवा क्रमांक 3चा पक्ष म्हणून काँग्रेस हा पॅन महाराष्ट्रात राहील. आणि या अनुषंगानं आगामी काळात आम्ही आमची वैचारिक भूमिका आणि राजकीय जी लढाई आहे ती लढत राहू. ही सत्तेचं राजकारण नाही तर हे विचारांचं राजकारण आहे. या भूमिकेतून आम्ही पुढे जात आहोत. लोकशाही खरोखर संकटात आहे हे वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही. काल आपल्या माध्यमातून काल परवा पाकिटं, पळवापळवी, बोगस मतदान, निवडणूक आयोगाला आपण धारेवर धरत असताना निवडणूक आयुक्तांची उडालेली भांबेरी, हे सर्व जे आपण बघतोय ते फ्री अँड फेअर इलेक्शन होत नाही. हाच यामागचा असणारा अर्थ आहे. जेव्हा राईटिस्ट विचार, जेव्हा हुकुमशाह हा वाढत असतो तेव्हा वाढत जातो आणि एका क्षणाला त्यांचा फुगा फुटतो. आता फुगा फुटण्याचा क्षण आता हा जवळ आलेला आहे. कालच आता उत्तरायण सुरू झालेलं आहे आणि पुढचा सर्व काळ हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षासाठी अडचणीचा राहणार आहे. पहिल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय चेहरा, महाराष्ट्राचे चेहरे दाखवले, मग काही लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्या आणि आता थेट पैसे वाटत असताना विरोधकांची मानसिक दिवाळखोरी जी आहे ती या निमित्तानं अधोरेखित झाली. मात्र आम्ही कुठेही विचाराची तडजोड न करता, कुठेही अभद्र स्वरूपाची युती न करता काँग्रेस पक्ष पुढे गेला. आमच्या तमाम लढलेल्या सर्व नगरसेवकांचं मी अभिनंदन करतो, कारण ही लढाई जिंकण्यापेक्षाही लढणारा कार्यकर्ता हा पक्षाला अधिक महत्त्वाचा आहे. अशा तमाम कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो. मला अभिमान आहे की काँग्रेस पक्षामध्ये तडजोड न करता लढणारे आणि भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या बुलडोझर समोर जमिनीत पाय रोवून उभे राहणारे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहे. याचा सार्थ अभिमान आहे. मिळालेले यश हे निश्चित स्वरूपाचं हे सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. जे मिळालेलं जे अपयश आहे हा अपयश हा वैचारिक प्रेरणेचा आहे. त्यामुळे अपयशाने खचून न जाता पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस निश्चित प्रयत्न करेल ही देखील या ठिकाणी जबाबदारीने सांगतो. आणि मकर संक्रांतीच्या आणि सत्तेच्या कमळाबाईंना शुभेच्छा देत असताना पुन्हा एक वार त्यांच्या विजयाचं वर्णन करायचं तर असं म्हटलं पाहिजे की करून घेतलं बोगस मतदान, वाटल्या नोटा, निवडणूक आयोगाच्या मदतीने कमळाबाई बांधते आता सत्तेचा फेटा. तिच्या पक्षांनी आता सोबत राहणार आहे. नुरा कुस्ती होती, त्यांची हिंमत होती तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं. त्यामुळे आता नुरा कुस्ती खेळून झालेली आहे, लुटुपुटीची लढाई झालेली आहे. आता सत्तेचा मेवा खाण्याकरता सर्वजण पुन्हा तुटून पडतील हे चित्र आपल्याला लवकरच बघायला मिळेल. राज्यामध्ये किती महानगरपालिका आपल्या ताब्यात राहतील, किती नगरसेवक निवडून आले आपले? 350 नगरसेवक काँग्रेसचे निवडून येतीलच, तशा प्रकारचे कौल प्राप्त आहेत. 5 ठिकाणी काँग्रेसचा महापौर होईल आणि काँग्रेस सत्तेमध्ये 5 व्यतिरिक्त इतर 10 ठिकाणी 15 ठिकाणी थेट स्वरूपामध्ये काँग्रेसचा सहभाग हा महानगरपालिकेच्या सत्तेत आपल्याला आढळून येईल. 5 ठिकाण कोणते येते? संध्याकाळपर्यंत सर्व गोष्टी स्पष्ट होतील. या निवडणुकीचा म्हणजे येणारा जिल्हा परिषदेवर काय परिणाम होऊ शकतो, काय अंदाज? प्रत्येक निवडणुकीचा ढंग वेगळा आहे, त्यामुळे परिणाम होईल असा नाहीच. मात्र 12 ज्या नगरपालिका आहे त्या 12 नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने जी बोगस मतदार, निवडणूक आयोगाला हाताशी धरणं, विड्रॉल उमेदवार करून घेणं, ही जी एक प्रॅक्टिस रचलेली आहे आणि याचा हा बेछूट स्वरूपामध्ये हा उधळलेला जो घोडा आहे, जो उधळलेला आहे, याचा अर्थ ज्याला नैतिकतेचा लगाम, ज्याला कायद्याची एक चाकोरी असली पाहिजे, ह्यामध्ये न बसता आता सैराट सत्ताधारी जे निघालेले आहेत त्याचाच कित्ता ते पुढे गिरवतील. मात्र बलिदानाची परंपरा असणारा काँग्रेस पक्ष कुठलीही वैचारिक तडजोड न करता आम्ही 2 हात सामना
जरूर या सर्व सत्ताधाऱ्यांशी करू. जलसिंचन प्रकल्पासंदर्भात तोंड उघडलेलं त्यांनी गोप्यस्केट केलं होतं 2 दिवसापूर्वी की 100 कोटीचा त्यांनी विषय घेतला होता एक पक्ष फंडासाठी. भाजप आधी असं मत होतं की त्यांच्या जवळ या सिंचनासंदर्भात अजितदादाच्या विरोधात बैलगाडी भरून पुरावे आहेत. आता निवडणूक झाली, खरंच आता भाजप त्यांच्यावर कारवाई करणार, पुरावे देणाऱ्या नाही आल्यात, काय होईल आता? ही नुरा कुस्ती होती. हे सत्तेसाठी हापापलेले आहेत. मी मारायचं सोंग करतो, तू रडायचं सोंग कर, अशा स्वरूपामध्ये ही एकंदरीत हा सामना संपन्न झालेला आहे. मात्र मुळात 50 खोके एकदम ओके ही बात जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये घुमायला लागली, 70,000 कोटीचा भ्रष्टाचार आणि घोटाळा केलेल्या माणसाला सत्तेत सहभागी जेव्हापासून करून घेतलं गेलं, तेव्हापासून नागरिकही हे मतदानाचे पैसे स्वीकारायला लागले आहेत का, असा एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभा राहिला आहे. भ्रष्ट राजकीय पक्ष, भ्रष्ट लोक आणि भ्रष्टाचाराची पाठराखण करणारं जे सरकार आहे, हे आता नागरिकांनाही भ्रष्ट करायला पाहत आहे की काय, असा एक फार मोठा अस्तित्वाचा प्रश्न हा या निमित्ताने उपस्थित झाला आहे. बैलगाडीवर पुरावे खरंच द्यावे, कारण देवेंद्र फडणवीसांचंच ते वक्तव्य होतं. मात्र देवेंद्र फडणवीस गजनी आहे, त्यांचे बैलगाडीवर पुरावे, अजितदादा चक्की पिसिंग याच्यासारखे अनेक जे मुद्दे आहेत, हे सोयीने विसरणारा हा माणूस आहे, केसाने गळा कापणारा माणूस आहे. आणि आता सत्तेचा जो आलेला अहंकार आहे हा रावणापेक्षाही मोठा आहे.